स्टँडर्ड 7 इंग्लिश वॉर्म अप विथ तारा अँड फ्रेंड्स मधला 5वा गेम आज आपण पाहणार आहोत. अ फ्रेंडली चॅलेंज. फॉर्म पेअर्स, जोड्या बनवा. राईट अ रॉंग सेंटेन्स अँड आस्क युअर पार्टनर टू करेक्ट इट. चुकीचं वाक्य लिहा आणि तुमच्या पार्टनरला, जी जोडी बनवली आहे त्या पार्टनरला ते करेक्ट करायला, बरोबर योग्य करायला, सुधारायला सांगा. इफ नेसेसरी, गरज असेल तर. नेसेसरी म्हणजे गरज. रेफर टू द फॉलोइंग टेबल, गरज असेल तर खाली दिलेला टेबल रेफर करा किंवा त्याचा आधार घ्या. बट फील फ्री टू फ्रेम युअर ओन सेंटेन्स, पण खाली काही रिकाम्या जागा दिलेल्या आहेत टेबलमधल्या त्या भरा, जेणेकरून तुम्हाला तुमचं ओन म्हणजे तुमचं सेंटेन्स तयार करता येईल. बट रिमेंबर यू मस्ट बी एबल टू करेक्ट युअर ओन रॉंग सेंटेन्स, पण लक्षात ठेवा, रिमेंबर म्हणजे लक्षात ठेवा की तुम्हाला तुमचं चुकीचं वाक्य बरोबर करता आलं पाहिजे. आता खाली एक टेबल दिला आहे, त्याचा आपण अभ्यास करूया. तो काय आहे? यूज ऑफ बी. टू बीची जी रूपं आहेत, टू बीची कोणती रूपं आहेत? एम, इज, आर, ऑज, वेअर. एम, इज, आर, ऑज, वेअर ही टू बीची जी रूपं आहेत ती कधी वापरायची त्या या टेबलमध्ये आपण पाहणार आहोत. पहा, आय एम अ स्टुडंट. आयच्या पुढे काय वापरतात? एम. आयच्या पुढे इज येणार नाही किंवा आर येणार नाही, कधीच आयच्या पुढे वापरतात एम. वीच्या पुढे काय वापरतात? वी आर. वी अनेकवचनी आहे म्हणून वी आर. आय एम अ स्टुडंट, वी आर फ्रेंड्स. तसंच मग यूच्या पुढे काय वापरतात? आर. यू आर गर्ल, यू आर बॉईज. यू एकवचनी असेल तरीसुद्धा आर, अनेकवचनी असेल तरीसुद्धा आर यूच्या पुढे वापरतात. तसंच मग ही, शी, इट यांच्या पुढे काय वापरतात? इज. आयच्या पुढे एम, यूच्या पुढे आर आणि ही, शी, इट हे तृतीय पुरुषी एकवचनी. तृतीय पुरुषी म्हणजे काय? आपण ज्याच्याबद्दल दोन माणसं जर बोलत असतील आणि ते ज्याच्याबद्दल बोलत असतील तो म्हणजे तृतीय पुरुष, तिसरा माणूस. ज्याच्याबद्दल बोललं जातं तो तिसरा माणूस, ते कोण असतं? ही, शी आणि इट. तो, ती आणि ते यांच्याबद्दल काय वापरलं जातं? इज. यांच्या पुढे नेहमी इज वापरतात. जसं की ही इज अ बॉय, शी इज अ गर्ल, इट इज अ टॉय. एकवचनी असेल तरच इज वापरायचं. अनेकवचनी असतील, समजा तृतीय पुरुषी सर्वनाम जर अनेकवचनी असेल तर आर वापरतात. दे आर गेस्ट्स. आता हे दे तृतीय पुरुषी आहे. ते म्हणजे आपण त्यांच्याबद्दल बोलतो, दोघंजण बोलत असतील तर ते म्हणजे दुसरे. तिसरा हा तृतीय पुरुष आहे पण अनेकवचनी आहे म्हणून इथं आर वापरला आहे. दे आर गेस्ट्स. आता पुढं भूतकाळ दिला, हा झाला वर्तमान काळ. आता भूतकाळ. आयच्या पुढे भूतकाळात वॉज वापरायचं. आय वॉज हॅपी. वीच्या पुढं वापरतात वेअर. वी वेअर बिझी. आयच्या पुढं वॉज, वीच्या पुढं वेअर भूतकाळात. नंतर यूच्या पुढे काय वापरतात? यू एकवचनी असेल तरी वेअर. यू वेअर ॲट होम. आणि यू अनेकवचनी असेल तर यू वेअर माय फ्रेंड्स, तरीसुद्धा आपण वेअरच वापरलं आहे अनेकवचनीला सुद्धा. करता तृतीय पुरुषी एकवचनी असेल तर काय वापरायचं? वॉज. ही, शी, इटच्या पुढं वॉज वापरायचं. जसं की ही वॉज अ मॅन, शी वॉज अ वुमन, इट वॉज अ कॅट. आणि मग तो करता तृतीय पुरुषी असेल पण अनेकवचनी असेल, जसं की दे, तर वापरतात वेअर. दे वेअर वाईल्ड ॲनिमल्स. हे झालं टू बीचं रूप. आता यूज ऑफ डू. डू कसा वापरायचा ते पाहायचं आहे आपल्याला. आता आयच्या पुढे काय वापरतात? आय आणि यूच्या पुढे डू वापरतात. आणि ही, शी, इट जे तृतीय पुरुष आहेत त्यांच्या पुढं डज वापरतात. आता पाहूया आपण. आयच्या पुढं आय, डू किंवा डोंट. नकारार्थी असेल तर एन टी लावायचा त्याला, डोंट. नॉट लावायचा म्हणजेच एन टी लावायचा, डोंट. नो हिम. आय डोंट नो हिम. वीच्या पुढे सुद्धा वापरतात डू, डोंट, नो, यू. आता यूच्या पुढे एकवचनी असेल तर डू किंवा डोंट वापरतात. यू
डोंट टीच मी, यू डू टीच मी. यू डोंट प्ले विथ अस. आता हे एकवचनी अनेकवचनी आहे यू इथे, तरीसुद्धा इथं डू किंवा डोंटच वापरला आहे. डू किंवा डोंट यूच्या पुढे वापरतात, एकवचनी असेल किंवा अनेकवचनी असेल तरीसुद्धा. यू डोंट प्ले विथ अस. आता करता तृतीय पुरुषी एकवचनी असेल तर काय वापरतात? डज. ही डज मेक यू हॅपी. किंवा नकारार्थी असेल तर वापरायचं डझंट. शी डझंट मेक यू हॅपी. इट डज मेक यू हॅपी. आणि आता हा करता तृतीय पुरुषी आहे दे, पण अनेकवचनी आहे, मग इथं काय वापरायचं? डू. दे डू कम टू अस. दे डू कम टू अस. दे डोंट कम टू अस. आय वी यू दे असेल तर डू, आणि ही शी इट असेल तरच डज किंवा डझंट वापरायचं. आता पुढचा तक्ता आहे यूज ऑफ हॅव. हॅव आणि हॅज कधी वापरायचं ते पाहूया आपण आता. आय वी आणि यू असेल तर हॅव वापरायचं, आणि ही शी इट असेल तर हॅज वापरायचं. आता पहा, आयच्या पुढे हॅव वापरलं आहे. आय हॅव अ कॅट. वी हॅव कॅट्स. अनेकवचनी आहे तरी आपण हॅव वापरले. वी हॅव कॅट्स. यूच्या पुढे पण हॅव वापरतात. वी हॅव अ नाईस कार. यू हॅव कम्प्युटर्स. आता हा करता अनेकवचनी आहे यू, तरीसुद्धा इथं वापरले हॅव. यू हॅव कॉम्प्युटर्स. यू एकवचनी असेल अनेकवचनी असेल तरी हॅवच वापरायचं. आता ही शी इट हे तृतीय पुरुषी एकवचनी आहेत, म्हणजे आपण ज्याच्याबद्दल बोलतो ते तृतीय पुरुषी एकवचनी. ही शी इट असेल तर हॅज वापरायचं. ही शी इट हॅज अ टायनी नोज. आता हा अनेकवचनी आहे दे, मग दे हॅव गुड मॅनर्स. इथे हॅव वापरले. फक्त ही शी आणि इट असेल तरच हॅज वापरायचं, बाकीच्या सगळ्यांना हॅव वापरायचं. ॲडिंग येस टू व्हर्ब्स. आता येस केव्हा लावायचा? व्हर्बला, क्रियापदाला. आय लाईक मँगोज. इथे क्रियापद आहे लाईक, इथं येस आलेला नाही. जेव्हा आय वी आणि यू आणि दे असेल तेव्हा येस, क्रियापदाला येस लागत नाही. क्रियापदाला येस केव्हा लागतो? जेव्हा ही शी इट असतील तेव्हाच क्रियापदाला येस लागतो. पहा, आय लाईक मँगोज. वी लाईक मँगोज. यू लाईक मँगोज. यू लाईक मँगोज. एकवचनी तुला आंबे आवडतात. तुम्हाला आंबे आवडतात. इथे यस लागलेला नाही. आता ही शी इट असेल तर ही शी इट तृतीय पुरुषी एकवचनी असेल तर इथे लाईकला यस लागलाय. लाईक्स मँगोज. ही लाईक्स मँगोज. शी लाईक्स मँगोज. इट लाईक्स मँगोज. आता हा दे अनेकवचनी आहे, तृतीय पुरुषी आहे पण अनेकवचनी आहे, म्हणून इथे लाईकला यस लागला नाही. दे लाईक मँगोज. आता ए ऑर ॲन. ए आणि ॲन कधी वापरायचं? तर जेव्हा ए ई आय ओ यू या स्वरांनी जेव्हा उच्चार होतो शब्दाचा तेव्हा ॲन वापरायचं, बाकीच्या वेळी ए वापरायचं. आता ॲपल. ॲपलचा ए. ॲपलचा ए. इथे ए हा स्वर आहे. ए ई आय ओ यू पैकी एक आहे म्हणून इथे ॲन लागले. आता इथं मँगो. मँगोला ए लागले कारण इथे ए ई आय ओ यू पैकी अक्षर नाही म्हणून इथं मँगोला ए लागले. इथे ए ई आय ओ यू पैकी एक अक्षर आहे ए म्हणून इथे ॲन लागले. अ रेड ॲपल. आता ॲपल होतं, ॲन लागलं. ॲपलच्या पुढे रेड आला तर हा आरने सुरू होतोय, याचा उच्चार आरने होतोय म्हणून इथे ए आला. अ रेड ॲपल. मँगोच्या पुढे गोल्डन आला, इथे जीने सुरू होतोय म्हणून इथे ए आला. अ गोल्डन मँगो.
आता मँगोच्या पुढे ए होता, पण ॲन पण येऊ शकतो कधी. आता मँगोच्या पुढे आलं आहे ओव्हर राईप म्हणजे जास्त पिकलेला. हा ओने सुरू होतो आहे, AEIO, यातला ओने सुरू झाला आहे म्हणून इथे आला आहे ॲन ओव्हर राईप मँगो. आणि कोणत्या शब्दांपुढे वापरलंच जात नाही आर्टिकल, तर मिल्क. जसं की मोजता येत नाहीत अशा वस्तू, मिल्क, शुगर, गोल्ड, ऑइल, हे किती आहे ते आपल्याला सांगता येत नाही, म्हणून मग त्यापुढे आर्टिकल लावत नाही मिल्क. पण जेव्हा मोजलेलं असतं ते अ ड्रॉप ऑफ मिल्क, दुधाचा एक थेंब, हा दुधाचा एक थेंब आहे म्हणून हा मोजता येतोय म्हणून इथे लावलं आहे मग अ, म्हणून इथं आर्टिकल लावलं आहे अ. सम मिल्क, इथे सम म्हणजे किती आहे ते आपल्याला निश्चित सांगता येत नाही, सम म्हणजे थोडेसे, म्हणून इथे आर्टिकल वापरलं नाही. 2 cups ऑफ मिल्क, इथे सुद्धा आर्टिकल वापरलेलं नाही. आता या तक्त्यावरून आपल्याला चुकीची वाक्य तयार करायची आहेत आणि त्या आपल्या मित्रांना दुरुस्त करायला सांगायची आहेत. आता तारा आणि फ्रेंड्सनी खाली काही चुकीची वाक्य तयार केलेली आहेत, ते आपल्याला दुरुस्त करायची आहेत. फर्स्ट, रीड द फॉलोइंग सेंटेन्सेस, दे आर रॉंग, करेक्ट देम. खालचे वाक्य वाचा, ते चुकीचे आहेत आणि ते सुधारा किंवा करेक्ट करा किंवा बरोबर करा. पहिला आहे आय इज पॅरट. आताच तक्त्यात आपण पाहिल्याप्रमाणे आयच्या पुढे इज येत नाही तर आयच्या पुढे एम येतो, म्हणून मग हे वाक्य बरोबर होईल आय एम पॅरट. सेकंड सेंटेन्स आहे माय टीचर आर व्हेरी नाईस. आता इथं माय टीचर हे एकवचनी आहे, एकवचनीच्या पुढे आर येत नाही, एकवचनीच्या पुढे इज येतं, म्हणून माय टीचर इज व्हेरी नाईस. तिसरं वाक्य आहे आय लाईक मिल्क्स. इथे मिल्कला येस लावलाय, मिल्कचं अनेक वचन येस लागून होत नाही, म्हणून हे इथं चुकलं आहे, मग आपण इथं दुरुस्त केलं आहे आय लाईक मिल्क. 4, यू डझंट स्टडी हार्ड. आता इथं यूच्या पुढं डझंट वापरलं आहे. डझंट केव्हा वापरायचं, फक्त ही, शी, इट असेल तरच डझंट वापरायचं. यूच्या पुढे आपण काय वापरलं होतं, डोंट, म्हणून आपण मग खाली दुरुस्त करून लिहिलं आहे यू डोंट स्टडी हार्ड, डझंट नाही तर डोंट. 5वं वाक्य आहे दे रेड ॲपल इट. आता हे वाक्याची रचना चुकली आहे, वाक्य पुढे मागे झालं आहे शब्द. बरोबर वाक्य कसं होईल, दे इट रेड ॲपल, दे रेड ॲपल इट असं आपण म्हणणार नाही, काय म्हणणार, दे इट रेड ॲपल. 6वं आय लाईक प्ले बॉल. इथे सुद्धा वाक्याची रचना चुकली आहे, आपण काय म्हणणार इथे आय लाईक टू प्ले विथ अ बॉल, आय लाईक टू प्ले विथ अ बॉल.